वर्षाची आपली मेहनत सगळी तुमच्या समोर आहे साहेब। पण मागच्या डिसेंबरमध्ये इथं आम्ही मेळावे सुरू केले, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी शाखेत निश्चित आहे की युतीला महायुतीला या शहराकडून या जिल्ह्याकडून इतके प्रामाणिक कार्यकर्ते साहेब की ते कार्यकर्ते तुमच्या गळ्यामध्ये तुमच्याकडून सहकार्याची अपेक्षा करतो। नांदगावकर साहेब सगळं सांगतीलच आणि यासोबत जास्त वेळ न घेता सर्व यानंतर संभाजीनगरचे शहराचे जिल्हाध्यक्ष मनसैनिक पदाधिकारी सर्वांना जय महाराष्ट्र। आजच्या ह्या समन्वय बैठकीमध्ये आणि साहेबांमध्ये जे समन्वय साधतात असे जे आपले समन्वय बाळा नांदगावकर साहेब ते आता इथं आलेले आहेत। त्याच्यामध्ये आता आपल्याला समन्वय हा विषय मला वाटतं इथं थांबलेला आहे। आपण इथं आलात तिथेच आमच्याकडे समन्वय झालेला आहे आणि सर्व मनसैनिकांची आणि सर्वांची राजसाहेबांच्या आदेशाचं जे पालन करण्याचं जे सर्व जिल्हा प्रमुखांनी आता सर्वांनी सांगितलं, मराठवाड्यातल्या सर्व जिल्हा प्रमुख सांगितलं आणि आपल्या पक्षात तसं आचरितच चालतो। कार्यालयाचं स्तंभपूजन झालेलं आहे आणि ते आता घोषणा मागं पुढे का झाली नाही मला माहित नाही भुमरे साहेबांची, पण ते होईल आणि सर्वात पहिले मी छापणार आहे, त्याबद्दल काय विषय नाही आहे। तसे तुमचं माझं प्रेम जास्त आहे, तो विषय वेगळा। तर आपण इथं सर्वांच्या वतीनं मी एवढेच खात्री देऊ शकतो साहेब तुम्हाला भुमरे साहेब की आम्ही तन मन आणि धनाने तुमच्या बरोबर आहोत आणि पाठिंबा दिलेला आहे। तर आम्ही एकतर प्रेम करणार लोक आहोत, तर आम्ही तुमच्यावर प्रेम राज्य उपाध्यक्ष सत्तमजी पाटील साहेब, शहर जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। आमचे सर्वांचे नेते मार्गदर्शक माननीय बाळा नांदगावकर साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पहिल्यांदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या व्यासपीठावर उपलब्ध झालेले माननीय संदीपानजी भुमरे साहेब, ज्यांनी 9 तारखेला माननीय राजसाहेबांनी घोषणा केली। आपण 9 तारखेला इथून प्रचंड मोठ्या संख्येने मुंबई येथे दाखल झालो होतो। गेल्या 3 महिन्यापासून आपल्या सर्वांच्याच मनामध्ये निर्णयाची जी प्रतीक्षा होती ती 9 तारखेला संपली आणि 9 तारखेला संपल्यानंतर साहेबांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला। त्या पद्धतीने त्या दिवसापासून आपण सर्वजण कार्यकर्ते कामाला लागलो। काही दिवसापूर्वी भुमरे साहेबांकडनं स्तंभपूजन आणि सर्व युतीच्या पदाधिकाऱ्यांकडनं स्तंभपूजनाचा कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाचं निमंत्रण साहेबांकडनं आणि सर्वच युतीच्या नेत्यांकडनं आपल्याला आलं होतं, परंतु रामनवमीच्या दिवशी आपल्या पक्षाच्या होत असलेल्या रॅल्या आणि इतर गोष्टींमुळे आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो नाही। परंतु जे काही मनामध्ये होतं ते भुमरे साहेबांसमोर आम्ही ठेवलं, त्या पद्धतीने ते नांदगावकर साहेबांना पण बोलले। खरं म्हणजे साहेब आम्ही आता एक खाली बॅनर तुम्हाला दिसला असेल, त्या बॅनरवर एक वाक्य लिहिलेलं आहे। ते वाक्य तुम्ही येत असताना खूप महत्वाचं आहे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMचा झेंडा उखडून टाकण्यासाठी आपला संकल्प सोडलेला आहे आणि भुमरे साहेब तो संकल्प आज नाही सोडला। ज्या दिवशी या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालं होतं त्याला विरोध करणारा MIM हा पक्ष होता। त्या MIM या पक्षाच्या विरोधामध्ये जर कोणी बुलंद आवाज नेलेला असेल तर तो एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता, हे मला गर्वाने सांगावंसं वाटतं। आणि ह्या व्यासपीठावर उपलब्ध असलेले या सगळ्या तरुण मुलांनीच त्यांना जोरदार विरोध केला होता आणि त्या आंदोलनानंतर सध्याचे काही दिवसाचे असलेले खासदार जे आता काही दिवसानंतर नसणारे ते ज्यांनी आग्रह औरंगाबादचा धरलेला होता त्यांना देखील माघार घ्यावी लागली, हे मात्र निश्चित। या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी ताकद आहे ती या तरुण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या रूपाने आपल्या समोर आज उपलब्ध आहे। साहेब म्हणजे मला सांगायला खूप आनंद होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडवट एकनिष्ठ कार्यकर्ता हा 2006 पासून कुठल्याही गोष्टीचं आव न आणता काम करतोय।
सन्मान्य साहेबांचा आदेश आला की हा कार्यकर्ता उठतो आणि कामाला लागतो. मराठी पाट्यांचा माझे मित्र बाळा नांदगावकर आणि मनसे स्टाईलने ज्यांनी डोंगरेचं नाव आहे घोषित केलं. डेंजर आहे. एक तर आताच म्हणे पाहिजे का त्या लाईटवाले आणि ही ताकद असावी लागते. तुमच्या माहितीचं सांगतो, बाळांचे माझे संबंध फार जुने आणि ताकद यासाठी शब्द वापरला. माझगावमध्ये एक शिवसेनेचा वाघ होता. त्या टायमाला त्याला वाघच म्हणायचे आणि ते असं म्हणायचे. आमचे संभाजीनगरचे वाघ प्रदीप जयस्वाल साहेब या ठिकाणी आलेले, त्यांचं स्वागत मनसेतर्फे करण्यात येते. आणि ते स्वतः बाळा नांदगावकरांचं स्वागत करतायत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता हा माझ्याशी एवढा एकनिष्ठ आहे की तो माझ्याशिवाय काही करू शकत नाही. आणि बाळासाहेब तुम्ही जरी आले तर सीट माझीच लागणार अशा आविर्भावामध्ये घोषणा केली होती. बाळासाहेब म्हणे अरे माझी यायची गरज नाही, माझा बाळा तुला पुरे पडेल आणि बाळा नांदगावकर निवडून आले. सगळंच किलर आहे ते. परिस्थिती बदलली. सगळं तुम्हाला माहिती, तुम्ही राजकीय कार्यकर्ते आहात, प्रत्येकाला राजकारणाचा सगळा थोडा अनुभव असतो. तुमच्यातलाच एक माझ्यासारखा कार्यकर्ता शिवसेना प्रमुखांनी मोठा केला. तुमच्या माझ्यामधलाच एक बाळा नांदगावकर शिवसेना प्रमुखांनी मोठा केला. तुमच्या माझ्यामधला एक भुमरे जे काही कधी काळी कारखान्यावर स्लिप बॉय होते ते आज या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री आहेत. हे बाळासाहेब दिसले. प्रदीप जयस्वाल तर विचारू नका, आपल्या सगळ्या शहराला माहिती. त्याच्या अंगात आलं का तो कुणाचंच ऐकत नाही. हे रत्न तयार करायचं काम शिवसेना प्रमुखांनी. आणि म्हणून आपल्यामध्ये असलेला जोश, आपल्यामध्ये असलेली ताकद ही आपण कधी वाया घालवता कामा नये. आजकाल कुणाच्याही कुठे भेटी होतात. एक बगर लग्नाचा यात्रा काढली, त्याला दुसरा बगर लग्नाचा जाऊन भेटून आला. तेरा भी दुःख सरिका मेरा भी दुःख सरिका. तुझं लग्न नाही, माझं लग्न व्हायला. तिथं कमी पडलं म्हणून एक जण काश्मीरला गेला. साहेब काश्मीर में मेरी बहुत पैसा नाही. तिथं जाऊन आलिंगन दिलं. तुम्हाला माहिती आहे तो कोण आहे. पण लक्षात ठेवा, त्या संजयमध्ये आणि या संजयमध्ये फरक आहे. हा संजय शिवसेना प्रमुखाच्या तालमीत वाढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी आम्हाला लढायला शिकवलं, रडायला नाही. कुणाच्या दरवाजामध्ये जाऊन पाय चाटण्याचं काम कधी केलं नाही. म्हणून आज आम्ही ताटमान्याने आहोत. आणि त्यातलाच एकमेव नेता म्हणजे राज ठाकरे. अरे 18 वर्ष संघटना चालवतोय आम्ही, तर 1.5 वर्षात उठाव केला, गडबड झाली सगळी. मुख्यमंत्रीपद गेलं, मंत्रीपद गेलं, आता काय होणार. मग ते सिल्वर ओक काय, त्याला बोलता येणं पण जाऊन पायच पडायला लागले. 1.5 वर्ष झाले ना तसं. 18 वर्ष संघटना चालवणं. सुमित मला भेटायचं कधी, भाऊ आमचं काय होणार आहे. अरे म्हणलं ते राज ठाकरे आहेत रे बाबा, टेन्शन कशाला घेतो. जिथं सटाकी घेतो सटाकी. त्यांचे आमचे संबंध काय आता ह्या जाहीर सांगायचं गरज हे नाहीये, व्यासपीठ नाहीये. बाळा आम्हाला सर्वांना माहिती आहे.
म्हणून गेल्या 15-20 दिवसापूर्वी जेव्हा मी गेलो होतो त्या टायमाला 1.5 तास निवांत गप्पा मारल्या. एक नातं जे जपलं गेलं ते जपायचं काम राजसाहेबांनी. शिवसैनिकाला जेव्हा ते आदेश देतात, मनसैनिकाला जेव्हा आदेश देतात, त्या टायमाला कधी कधी असं वाटतं की हा माणूस आपल्याला रागवतो का, पण त्या रागवण्यामागची त्यांची भूमिका सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. 1.5 तासामध्ये अनेक चर्चा झाल्या, अनेक गप्पा झाल्या, राजकीय बोलणं झालं, सर्व झालं. माणसाचं मोठेपण कशात असतं हे लक्षात घ्या. माणूस मोठा कशाला म्हणतात ते लक्षात घ्या. चहा झाला, गप्पा झाल्या, सर्व झाल्यानंतर मी निघालो. साहेब चालतो साहेब. एक पक्षाचा इतका मोठा नेता ज्याच्या मागे कोणीही म्हणू शकत नाही त्याच्या मागे ज्याचा हात आहे त्याचा पाय, एकदा स्टेजवर उभं राहिलं तर लाखोची गर्दी अशीच होऊन जाते. बाळा या टायमाला ते प्रचारचे सभा माझ्याकडे घ्यायचे, लक्षात ठेव, तर सगळं विसरून जाईल. मला इतकं आडून बोलायला लागलो, ऐन वेळेला माझं खुश नको व्हायला. माणसाचं बाळा नांदगावकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करणारे, संजयजी शिरसाट साहेब यांनी सविस्तर असं मार्गदर्शन केले. सर्वप्रथम मी खरोखर राजसाहेबांचे धन्यवाद मानतो. आणि बोलताना सांगितलं की राजसाहेबाचा हा संभाजीनगरला आपल्याला फायदा होणार आहे पेन्शन. मला हे कळत नाही, राजसाहेबाचा फायदा नुसतं संभाजीनगरला नाही तर महाराष्ट्रात त्यांचा फायदा होणार आहे. कारण राजसाहेबाचं त्या दिवशीचं भाषण रामनवमीचं मी स्वतः ऐकलं. मला वाटत नाही की कुठली अट शर्त ठेवून कुठला जर नेता जर पाठिंबा देत असेल तर ते राजसाहेब कोणते नाही तर अनेक पाठिंबा देत असताना अटी शर्ती, आम्हाला हे पाहिजे, आम्हाला ते पाहिजे, पण त्यांनी राजसाहेब जे बोलतात ते करतात. मग मला सांगायचं की राजसाहेबाचं सगळ्याच्या वतीनं मी खरोखर त्यांना धन्यवाद देतो. आणि महाराष्ट्रात आपल्याला त्यांचा निश्चित फायदा होणार आहे. आणि शिरसाट साहेब नुसतं बोलून चालणार नाही, नांदगावकर साहेब, आपल्याला त्यांची सभा छत्रपती संभाजीनगरला घ्यावं लागणार. आणि ही जबाबदारी तुमची, जयस्वाल साहेब आणि नांदगावकर साहेब. कारण आता तुमच्या आशीर्वादाने जर उमेदवारी मिळाली, अजून मिळाली नाही, आता प्रवक्तेमध्ये मिळाली म्हणाला आपल्याला काही हरकत नाही. मला जर विचारलं वरून तुम्ही कसं काय म्हणले तर मी प्रवक्त्याचं नाव सांगून जयस्वाल साहेब बरोबर आहे ना. तर ठीक आहे, गमतीचा भाग सोडून द्या. पण मला एक सांगायचं की आपल्याला राजसाहेबाची सभा इथं घेणं आवश्यक आहे. नांदगावकर साहेब तुम्हाला सुद्धा ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरू त्या दिवशी तुम्हाला यावं लागणार आहे काय. आणि राजसाहेबाची एक सभा आम्हाला तुम्हाला द्यावा लागणार आहे. कारण राजसाहेबाला मानणारा इथं एक वर्ग आहे चांगला. म्हणून मला सांगायचं ते एक काम आमच्या वतीनं तुम्ही करावं. आम्ही सुद्धा राजसाहेबाला बोलू, कारण राजसाहेब आमचे नेते. मला एक सांगा, या 30-35 वर्षात मी सुद्धा राजसाहेबासोबत, आम्ही शिरसाट साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, नांदगावकर साहेब असतील, आम्ही सोबत राहिलेलो. पण शिरसाटने सांगितलं कशामुळं बाजूला गेले, काय गेले, आणि आम्ही का बाजूला गेलो हे कारण आहे. कारण अगोदर राजसाहेब गेले, नंतर आम्ही गेलो. म्हणून मला सांगायचं की कशामुळे गेलो, काय गेलो, ह्या खोल घरात मी न जाता आता अनेक ठिकाणी भाषणं होतील, त्यावेळेस समाचार आपण घेऊ. पण मला एक सांगायचं की राजसाहेबांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांची सभा घेण्यासाठी आपण सगळेजण मिळून, आपली जी कोर कमिटी, आपण सुद्धा सगळ्यांनी सभा घेण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती मी आपल्याला करतो. दुसरा विषय की आपण सुमितना सांगितलं की पाणी पुरवठ्याचा विषय सुमितना सांगितला. मला एक सांगायचं की तुमच्या आशीर्वादानं मी पालकमंत्री झालो. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत कॅबिनेट मंत्री म्हणून कॅबिनेटमध्ये नांदगावकर साहेब आपल्या महानगरपालिकेची म्हणजे परिस्थिती नाही, जे काही आपल्याला शासनाने आपल्याला निधी द्यायला, जो काही आपला वाटा भरायचा ती आपला किमान मला वाटतं 25%
आणि आपल्याला 800 ते 850 कोटी रुपये हे आपल्याला महानगरपालिकेला भरायचे होते. पण कॅबिनेटमध्ये मी असन अतुलजी असतील आणि आपल्या 70 सीट असतील, आम्ही तिघांना हा प्रश्न लावून धरला कॅबिनेटमध्ये आणि 800 ते 850 कोटी हे शासनाला भरायला राहिलो आम्ही, कारण आपली परिस्थिती नाही. म्हणून मला सांगायचं की ही जी योजना आहे पाणी पुरवठ्याची, साहेब मी आपल्याला शब्द देतो, कारण हा विषय काही एकट्या मनसेचा नाही किंवा शिवसेनेचा नाही, काँग्रेस नाही, भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, हा विषय सगळ्याचा आहे. आणि ही योजना का होऊ शकली नाही, ही परिस्थिती सुद्धा मराठवाड्याच्या पदाधिकाऱ्यापेक्षा संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्याला माहिती आहे. ह्या योजनेची वाट कोणी लावली, समांतराची वाट कोणी लावली, आणि आता सांगू राहिले की आम्ही ही योजना चालू करणार आहे. अहो मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तुम्हाला सांगतो ही योजना मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न केला. आम्ही सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या आमदारांनी प्रयत्न केला की ही योजना झाली पाहिजे, कारण 8-8 दिवस पाणी येत नाही. नांदगावकर साहेब अशी परिस्थिती आहे, 8-10 दिवसाला पाणी येतं आणि एखादा फॅमिली गावाला गेली आणि त्या दिवशी जर त्याचं येणं नाही झालं तर 15 दिवसाला पाणी येतं. किती त्याला 15 दिवसाला पाणी मिळतं. एखादा जर कधी 15 दिवसाला गेला तर 8 दिवसांनी त्याला यायला लागतं, कारण पाणी येऊन जाईल म्हणून. ही परिस्थिती शहराची ही कोणामुळे उद्भवली, याला कारणीभूत कोण आहे, तर याला कारणीभूत जे आता महाविकास आघाडीचे जे काही आता उमेदवार आहे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ते. सत्ता कोणाची होती. म्हणून मला सांगायचं की अशा लोकांपासून आता आपण सावध राहिलं पाहिजे. शिरसाट साहेबांनी सांगितलं, आपल्या इथं डी मार्गवर सभा झाली. आता जर तुम्ही सभा जर पाहिली त्याला सभा नाही म्हणायचं, त्यांना कॉर्नर मीटिंग. कोण कॉर्नर बैठक, इथं पत्रकार आहे सगळे. मला एक सांगायचं, काल गंगापूरला बैठक झाली, दिलीपराव तुम्हाला माहिती, कन्नडला बैठक झाली, या कॉर्नर बैठका झाल्या. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की या उमेदवाराची परिस्थिती कशी. म्हणून मला सांगायचं की आज मला सांगतो, आज आपली ताकद होय. पहिल्यांदा शिवसेना भाजप, नंतर अजितदादा आले आणि शेवटचा स्ट्रोक म्हणजे चौकार जो म्हणतो आपण तो मनसेना मारलेला आहे. कारण आता तुम्हाला सांगतो कोणाची खेळ राहणार नाही. आपल्याला कोणाचा फोन येईल, आपल्याला कोण बोलवेल, आपल्याला मान सन्मान देईल. साहेबांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे, तुम्ही आम्हाला काय दिलं नाही ते चालेल पण आमचा मान सन्मान ठेवा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि आता भुमरे साहेब हा मोठ्या मनाचा माणूस आहे, हो एवढा साधा सरळ माणूस आहे. मंत्रिमंडळ जेव्हा बनत होतं त्याला ना कॅबिनेट मंत्री सांगितलं की तुम्हाला आम्ही कॅबिनेट बनवतो. हे म्हणाले मला कॅबिनेट नको, मला राज्यमंत्री पाहिजे. अरे म्हणजे तुम्हाला कॅबिनेट, अहो राज्यमंत्री पदापेक्षा कॅबिनेट मोठं असतं. असं काय, असं साधा माणूस 20 वर्ष काम केलेला माझ्यासोबत माणूस आहे. नुसतं आपला शांतपणे नाही, असं प्रेमाने लोकांचं काम करणार माणूस आहे. जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मला आनंदच वाटतो, नक्की आनंद वाटतो. माझा जुना सहकारी मोठा झाला त्याचा आम्हाला आनंदच वाटेल. आणि आता प्रवक्ते बोलले की तुम्हाला लवकरच उमेदवारी मिळेल, आम्ही वाट पाहतो. पण उमेदवार कोणी जरी असला तरी आपल्यासाठी उमेदवार सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान हे उमेदवार आहेत. आणि म्हणून आता कुठलाही मागचा पुढचा विचार करायचा नाही. आपल्या साहेबांचं एक भान आहे, दुनिया की शर्तों पे सुल्तान बंदिश का अच्छा है, मैं मेरे मौज का फकीर बनना. मानो या ना मानो वक्त सता रहा है, मगर कैसे जीना वो भी तो बता रहा है. तो आता आपण एकत्र आलेलो आहोत. आपल्या आता मागचा पुढचा विचार करायचा नाही. राजसाहेबांचा फोटो लावून राजसाहेब मोठे होणार आहेत. अरे तुम्हाला आम्ही तेच सांगतो ना नेहमी, काय आमची शिकवलंय तुम्हाला, फोटो कोणी लावो न लावो, तुम्ही लोकांची मनं जिंका, लोक तुमच्या पाठोपाठ आपोआप येतील.
त्याच्या मनामनात घर बनवा. ठीक आहे, प्रोटोकॉल आहे, लावला पाहिजे, गोष्ट वेगळी. फोटोसाठी मारून नाही तिथं. मान सन्मान हा दिलाच पाहिजे, तो सगळ्यांनी दिला पाहिजे. बापूला या ठिकाणी समन्वय मी केलेलाच आहे पक्षाच्या वतीने, ते तुमच्याशी कोऑर्डिनेशन करतीलच. पण आता मागे पुढे पाहायचं नाही. भुमरे साहेब, आमचा दिलीप चितलांगे आणि आमचा सुनील बोलला की आम्ही तन मन धनाने तुमच्या सोबत आहोत. पण मी तुम्हाला हात जोडून सांगतो, इथे दोघे असतील, मी तना मनाने सोबत आहे, माझे कार्यकर्ता सुद्धा. धनाने काही आमच्या जवळ काय, सत्ता तुमच्याकडे आहे, संपत्ती तुमच्याकडे आहे. याचा आता सत्ता असल्यामुळे संपत्ती असेल, मेहनत करून प्रत्येक माणूस उभा करतो. आमच्याकडे काय आम्ही आमचा गाडा 18 वर्ष चालवतो, तेव्हा आमच्या नाकात दम निघालेला आहे, काढतोय. कसं कार्यकर्त्याला सामावून घ्यायचं ते तुमचं काम आहे. माझे कार्यकर्ते रात्रीचा दिवस मेहनत करतील, पण अपेक्षा ठेवू नका. या आपली निवडणूक आहे. समजा इथं आपला उमेदवार असता, काय केलं असतं तुम्ही? आता हा आपलाच उमेदवार आहे, महायुतीचा उमेदवार म्हणून. तरी आता भावना अपेक्षा काही देऊ नका. आता जसं जसं त्यांचे आदेश येतील त्याप्रमाणे कामाला सगळ्यांना आपल्याला लागायचं आहे. कुठं लक्षात ठेवायचे, कारण कोणत्या परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रातून 40 पेक्षा जास्त खासदार आपल्याला निवडून द्यायचे आहेत. आणि तुम्ही निवडून द्याल. भुमरे साहेबांनी आता सांगितलं ते बरोबर आहे. मला आमच्या कार्यकर्त्यांनी किती आंदोलनं केली. त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांचं तोडफोड पण केली होती पाण्यासाठी. ही सगळी लढाऊ माणसं आहेत बसलेली. आयुष्यभर आम्ही संघर्ष केला हो, आयुष्यभर सतत आंदोलन, सतत तोडफोड, सतत कोर्ट कचेरी, सतत जेल, सगळे आता सत्तेत बसलेत भुमरे आणि संजय शिरसाट म्हणून. हे पण तसेच होते. हे लढाऊ लोक आहेत आपली. लढाऊ लोकांची टीम एकत्र आलेली आहे. आयुष्य तसंच गेलेलं आहे. आणि म्हणून आपली आता जबाबदारी आहे की आता किती दिवस आपण रस्त्यावर लढाई लढणार. आपल्याला आज जायचंय की नाही. रस्त्यावरची लढाई झाली ना खूप. आपल्याला वाटलं पाहिजे ना की आपल्याकडे लोक आली पाहिजे. तुम्हाला हे वाटतं ना, खासदार तुमचा उद्या आला, तुमचे आमदार उद्या आले, तुमचे नगरसेवक उद्या येतील, जिल्हा परिषद सदस्य येतील, पंचायत समिती सदस्य येतील. तुमची इच्छा नाही लोकांनी तुमच्याकडे यावं, निवेदनं द्यावी. किती दिवस इतर माणसांच्या मागे मागे फिरणार तुम्ही. आता हे आपली लोक आहेत. आणि म्हणून मागाशी ते म्हणाले की पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना खैरेचा 20 वर्ष खासदार होते. 20 होते ना. इम्तियाज जलील सोडू शकला नाही. बाकी तर राहू द्या बाजूला हो. माझ्या माऊलीला 15-15, 8-8 दिवस पाण्यासाठी वाट बघावी लागते. तो हल्ली तो रस्ता झालाय तुमचा, तो पण होत नव्हता. आणि म्हणून काम करणारी माणसं जर सत्तामध्ये गेली ना तर बरंच काही फायदा होतो. ठीक आहे, शिक्षण असावं लागतं, माझं काय म्हणणं नाही. पण अनुभव हा त्यापेक्षा मोठा असतो. अनुभवी लोक नाही ते. त्याने आयुष्यभर अनुभव घेतलेला आहे जमिनीपासून. कारण जमिनीवरती काम करणारा कार्यकर्ता आहे. जो उत्तम कार्यकर्ता असतो ना तो उत्तम नेता होऊ शकतो, लक्षात ठेवा. कालबाबाकडे आम्ही सगळे जमिनीवरच बसत होतो. आज तुमच्या आशीर्वादाने इथं बसलोय, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने बसलोय, राजसाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही बसलोय इथे. हे कसं विसरून चालेल? विसरून नाही चालणार ते आपल्याला. आणि म्हणून उद्या तुम्ही इकडे येऊन बसणार आहात. कुणाचा जास्त विचार नाही करायचा आपल्याला. न विचार करता आता कामाला लागायचे. कमी दिवसामध्ये 20-20ची मॅच आहे. आता 50 ओव्हरची पण नाही, टेस्ट पण नाही. 20-20च्या मॅच मध्ये आपल्याला लढाई जिंकायची आहे.